अमरावती महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार अमरावतीत सुरू आहे। ही निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीसारखी लढायची असून मोदींची हवा आहे। या फुग्यात कोणी राहू नये असं नवनीत राणांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय। एवढी मोठी यंत्रणा असून 2019 मध्ये एक अपक्ष निवडून आली होती असंही यावेळी नवनीत राणांनी म्हटलंय। तर माझा व्हिडिओ एडिट करून विरोधक बातम्या पेरतायत असं स्पष्टीकरण आता यावर नवनीत राणांनी दिलं। इलेक्शन आपल्याला ग्राम पंचायत सारखे लढा लागते। त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने की 12 ते 8 पर्यंत आपला जेवढा मतदान आहे ते सगळं बूथवर गेलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे। त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे। जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा। 2019 मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती। एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती। तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नये। बावनकुळे साहेब हे आमचे नेते आहे आणि मी जे बोलली होती ते अचलपूर मतदारसंघाचे जे आमदारांनी माझ्यावर, रवीजीवर आणि माझ्या मुलांवर जे बोलले होते, मी हे शब्द त्यांच्यासाठी वापरला होता। मला असं वाटतंय विरोधकांनी हा सगळी यंत्रणा करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांचे हिताकरिता आपण बोललो पाहिजे, नाही की हा गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।